बनावट शिक्षक भरती रॅकेटचा पर्दाफाश, 17 आरोपी अटकेत. नकली सह्या, शिक्के, खोटे प्रमाणपत्र, शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा. शाळेत कधीही न जाता पगाराचा डाव, बनावट शालार्थ आयडी घोटाळा उघड. शिक्षण व्यवस्थेतील मोठी फसवणूक, नकली शिक्षक अनुभव प्रमाणपत्राचा स्फोट. पोलीस कस्टडीमध्ये आरोपी, बनावट भरती प्रकरणात आणखी नावे उघड होण्याची शक्यता. नागपूरमध्ये शिक्षण क्षेत्राला काडीमा फासणाऱ्या बनावट शिक्षक भरती रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात फिर्यादी मुन्ना वाघमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. तक्रारीनुसार आरोपी पराग नानाजी पुडके, राहणारा लाखनी, जिल्हा भंडारा, यांनी ओमकार मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी अंतर्गत SKB प्राथमिक विद्या मंदिर नागपूर या शाळेच्या नावाने बनावट शिक्षक पदाचे अनुभव प्रमाणपत्र तयार केले. या बनावट प्रमाणपत्रावर नकली सह्या, बनावट शिक्के आणि खोट्या मुद्रांचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपीने कधीही प्रत्यक्ष शाळेत न जाता शाळेच्या आस्थापनेवर नाव दाखवून शालार्थ आयडी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. या गंभीर प्रकरणी नागपूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 जानेवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांना पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे. पोलीस तपासात आता आणखी नवे गुन्हे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या प्रकरणात अजून काही आरोपी अटकेत येण्याची दाट शक्यता आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास अधिक व्यापक स्वरूपात सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपल्याकडे सदर पोलीस स्टेशनला शालेय विभागातील घोटाळ्यासंदर्भात मे महिन्यामध्ये 2025 गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला काही आरोपीच्या घरातील घरझडतीमध्ये काही बनावट कागदपत्र मिळून आली होती. त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण पुढे तपास सुरू होता. त्या तपासामध्ये अद्यापर्यंत आपण एकूण 17 आरोपी अटक केलेले आहेत. प्राथमिक दोषारोपपत्र देखील न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असताना या मुख्य आरोपीच्या घरामध्ये जे बोगस कागदपत्रे मिळाले होते त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगाव येथील सिद्धार्थ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणातील 2 शिक्षक आहेत, दिलेश कुमार कटरे आणि रुपाली रहांगडाले यांचे देखील बनावट कागदपत्र त्या आरोपीच्या घरामध्ये मिळून आले होते. त्याच्या संबंधाने आपण तपास करत असताना शालेय विभागातील वेगवेगळ्या कार्यालयामधून त्यांची माहिती प्राप्त केली असता एकंदरीत तपासामध्ये असं दिसून आलं की यांनी त्यांचे बनावट कागदपत्र सादर करून प्रस्ताव दाखल केले आहेत आणि त्याच्या आधारे त्यांनी नियुक्ती प्राप्त केलेली आहे. त्याच्यावरून आपण या गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी केलं होतं. त्याच्या संदर्भात त्यांनी सेशन कोर्ट, हायकोर्ट वेगवेगळ्या ठिकाणी जामिनाकरता अर्ज केले, परंतु त्यांचे जामीन अर्ज आपण आपल्याकडे असलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारे नाकारण्यात आले होते. यातील तिसरा आरोपी आहे ज्यांचं नाव भाऊराव मधुकर मालदे आहे. हे त्या सिद्धार्थ हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून काम करत असतात. तर या 2 शिक्षकांच्या बोगस प्रस्तावाच्या आधारे जी नियुक्ती झाली होती त्याच प्रस्तावाच्या आधारे त्यांना पुढील शालार्थ आयडी मिळवण्याकरता त्यांनी उपसंचालक कार्यालयामध्ये त्यांच्या सहीने प्रस्ताव पाठवल्याने त्यांचा देखील गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झालेला आहे. अशा पद्धतीने तिन्ही आरोपींचा गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना जिल्हा गोंदिया ठाणेगाव येथून अटक करण्यात आले. न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं असता त्यांना न्यायालयाकडून पुढील 2 दिवसाकरता पोलीस कस्टडी मिळाली असून त्याच्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये अनेक इतर शिक्षक विभागातील वेगवेगळे पदावरील अधिकारी किंवा वेगवेगळ्या संस्थांमधील शिक्षक व संस्थाचालक यांचा देखील सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने देखील आपण अधिक तपास करत आहोत. संपूर्ण गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, सहपोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर, आमच्या विभाग रिजनच्या श्री दाभाडे सर, DCP झा सर व ACP सुहास जगताप सर यांचं मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. त्याचबरोबर आमच्या पोलीस ठाण्याकडील टीम PSI संतोष शिरडोळे, पोलीस हवालदार सुनील राऊत व पोलीस हवालदार प्रलेश कापसे यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर. This video is sponsored by Shivam Jewelers.